सरनाईक साहेब, मी माझ्या मुलीला भेटायला आलोय. शिवराज, त्यांना सांग त्यांची मुलगी इथं नाहीये, किंवा ते इथून गेलं तर बरं होईल. शुभ्रा माझीच मुलगी आहे. जगातला कुठलाही कायदा आणि कुठलाही कोर्ट हे नाकारू शकत नाही की मी तिचा बाप आहे. सरनाईक साहेब, 7 वर्षांपूर्वी माझ्याकडून जे काही अपराध घडले त्याची शिक्षा मी गेली 7 वर्ष भोगतोय. माझा सगळा इगो, माझा सगळा अहंकार गेल्या 7 वर्षात गळून पडलाय. आज मी इथे फक्त विनंती करायला आलोय. प्लीज मला माझ्या शुभ्राला एकदा भेटू द्या. शुभ्रा झोपलीये. डॉक्टरांनी तिला रेस्ट घ्यायला सांगितलंय. मला लांबून बघू द्या तिला. मी हवं तर तिला हाकही मारणार नाही. काय नाटक चाललंय इथे शिवराज? यांना सांगितून जा, नाही तर नाईलाजाने मला पोलिसांना बोलवावं लागेल. बोलवा, पोलिसांना बोलवा, त्यांना मला अटक करायला लावा. पण प्लीज एकदा मला तिला भेटू द्या. प्लीज. मला सवय जा ना जेलची हवा खायची. एक बाप म्हणून मी तुमचे पाय धरायलाही तयार आहे. प्लीज प्लीज एकदा शुभ्राला भेटू द्या. बाबा, बाबा प्लीज भेटू द्या त्यांना. शिवराज, शांत ना. फक्त 5 मिनिटं भेटता येईल. 1 मिनिट. ते माझ्या उपस्थितीत. आधी जरा वॉशरूमला जाऊन येतो. काय प्रवास करून आलोय, असंच जाणं बरोबर नाही तिच्या बेडजवळ. आलो. एक्सक्यूज मी, जरा पेन आणि पेपर मिळेल प्लीज.
सत्यजितरावांमध्ये खूप फरक पडलाय ना? काका मी जाऊ का आतमध्ये? उगाच यांच्यात आणि बाबांमध्ये पुन्हा काही झालं तर? नाही, तसं काही होणार नाही. अगं तेच तर सांगतोय मी तुला. मुधोळकरांचा स्वभाव बदललाय. या अशा परिस्थितीत एवढ्या शांतपणे आणि समजूतदारपणे वागताना मी त्यांना पहिल्यांदाच बघतो. नाटक आहे हे सगळं. सोन्या, अरे काय चाललंय तुझं? अगं वहिनी खरंच सांगतोय, खोटं खोटं वागतोय तो. स्वतःच्या फायदा करता कशीही वागू शकतात अशी माणसं. हे बघ सोने, काळानुरूप माणसं बदलतात. कधी कधी पुलाखालनं एवढं पाणी वाहून गेलेलं असतं ना की माणसाला बदलावंच लागतं. पण सत्यजित मुधोळकर या गोष्टीला अपवाद आहे. सोन्या, हे काय बोलत असतोस रे तू? तू सुद्धा मुधोळ करतेस ना? म्हणून तर बोलतोय ना. तुला वाईट वाटेल, पण हा सत्यजित जे काही माझी मुलगी करतोय ना, एके दिवशी त्याच मुलीशी कसा वागेल हे माहित नाहीये तुला. सोन्या, मुलांशी चांगलं वागणं हे मुधोळकरांच्या रक्तातच नाहीये. अनंतराव मुधोळकरनी स्वतःच्या पोटच्या पोराला किती वाईट वागणूक दिली हे विसरलीयस का तू? अरे सोन्या, तुमची 5 मिनिटं संपली. दिखता है ना? थँक्स. आपल्या मुलीला मला भेटू दिलंस त्याबद्दल थँक्स. आणि तू काळजी करू नकोस, तिला काहीही होणार नाही, खात्री आहे मला. खरं तर खूप बोलायचंय तुझ्याशी, तुला खूप प्रश्न विचारायचे, पण ते बोलण्याची ही जागा नाही, ही वेळ नाही. कायद्यानं त्यातलं कुठलंही उत्तर द्यायला तू बांधील नाहीयेस. पण आपल्यात जे नातं होतं त्या नात्याच्या हक्कानं मी तुला विचारतोय. हे बघा, कसं म्हणजे
माझ्या हेही लक्षात येते की शुभ्राला घेऊन कोल्हापूर सोडण्याचा निर्णय सर्वस्वी तुझा नसावा, पण ते तू थांबवू शकली असतीस. का नाही थांबवलंस? काही गोष्टी मी थांबवल्या नाहीत आणि काही बाबतीत तुम्ही थांबला नाहीत. म्हणजे शुभ्राकडून कळलं मला तुमच्या दुसऱ्या जाऊ देत. या गोष्टी बोलण्याची खरंच ही जागा नाहीये. चल येतो मी. आणि आता आपण भेटत राहूच. काळजी घे. आहे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. घरात एवढी माणसं असल्यावर कामासाठी हाताशी कोणतरी पाहिजे. अगं पण काय आता? अगं असं कुणाला बी कसं ठेवून घ्यायचं आपण घरात? चारे कोड्यात बोलू नगस. काय असेल ना तर नेमकं आणि सरळ सरळ बोल. हे बघ, ती कोणती बाय, नाव काय तिचं ते, शैला. तिला या घरात ठेवावं असं मला नाही वाटत. अगं आपण दुसरं कोणीतरी शोधूया ना, गावाला आपल्याला. अगं पण काय हरकत आहे? चांगली धडधाकड बाई आहे ती, कामाची सवय आहे तिला. काय हरकत काय आहे? गरज बी आहे काय ग? म्हणजे तुला काय वाटतं? मला तरी वाटतंय की आजी म्हणतायत त्यात काहीच गैर नाही. मंजुषा, तसं नाही. ती बाई कोण आहे, ती काहून इथं आली, हे आपल्याला पक्क ठाव नाही ना. आणि असा अचानक कुणावर बी विश्वास ठेवायचा म्हणजे जरा अवघडच आहे ना. चारे असं समद्यावर जर अविश्वास दाखवायला लागलो नव तर कोणचंच काम व्हायचं नाही. आणि आत्या, ओळखीची माणसं दगा देणार नाहीत असं तरी कुठे आहे? अगं मंजुषा, मी कुठं म्हणते की तुम्ही जे काय म्हणताय ते चुकीचं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की हल्ली अशी माणसं येतात, आपल्याकडे रडतात आणि म्हणतात की आम्हाला कामाची गरज आहे, आणि तीच लोक मग घरात चोऱ्या माऱ्या करून पळून जातात. आपण पेपर मध्ये नाही का वाचत, म्हणून मी असं म्हणते. चारे हाताची पाची बोट सारखी नसतात. आता एकानं दगा दिला म्हणून समजेच दगा देतील असं नसतंय ग. हे बघ, तिनं इमानानं जर काम केलं तर आपलाच कामाचा भार कमी होणार आहे बघ. आत्या आजी, आ सॉरी आत्या. हा. कोण येणार आहे आपल्या घरी? आपल्याकडे की नाही एक बाई आलती. ती विचारत होती की तुमच्या घरात काही काम आहे का. लई गरीब होती, खायचे प्यायचे सुद्धा वांदे आहेत तिचे. गरीब आहे ना, मग येऊ दे ना आपल्याकडे काम करायला. आर्या बेटा, लहान आहेस अजून. या लोकांचे डावपेच तुला नाही ठाव. अगं गरीब गरीब म्हणतात आणि घरात घुसतात आणि मग अख्खं घर साफ करून पसार होत्यात. चारे लेकरांसमोर असं काहीतरी विचित्र बोलू नगस. त्यांच्या समोर कसलं काय बाई बोलत राहतीस तू? आजी, आत्या, मला असं वाटतंय की एकदा हा विषय तुम्ही नेत्राच्या कानावर घाला. तिचं काय म्हणणं आहे ते तरी बघा. हा, आता नेत्रा यावर आणखीन काय बोलणार? अगं नेत्रा या घरची सून आहे, आणि तसं म्हणशील तर कामाचा भार तुझ्यापेक्षा तिलाच जास्त आहे. तेव्हा तिचा निर्णय घेणं आवश्यक आहे. चल, तिला आपण विचारून येऊया. मला काय, चल म्हणतेस तर चल, पण मला जे वाटतं ते वाटणारच आहे. बराबर आहे. एकदा का मनात शंकेने घर केलं नव
की विश्वासाला बी जागा राहत नाही. चल नेत्राच्या कानावर घालूया. म्हणजे तू बी चल आमच्या संग. नाही, मी कशाला? मी बसते आर्या बरोबर, तुम्ही या बोलू. चल चल चल. आई ग, काय ना माझ्यावर कोण विश्वासच ठेवत नाही. होय होय. काय आर्या मॅडम, परीक्षा जवळ आली, अभ्यास झालाय का नाही? हा म्हणे. काय झालंय? कुठला सब्जेक्ट केला सांग. झालं तुझ्या मनासारखं. मला कळत नाहीये, ज्या माणसानं आयुष्यभर तुला एवढा त्रास दिला त्या माणसाचा एवढा विचार करायची काय गरज होती? शुभ्रा त्यांची सुद्धा मुलगी आहे बाबा. शुभ्रा तुझी मुलगी आहे. सत्यजित मुधोळकरने आरडाओरडा करून कितीतरी सांगितलं की मी तिचा बाप आहे, ती माझी मुलगी आहे, तरी सुद्धा तुला सांगतो तू तिची आई आहेस, ती तुझी मुलगी आहे. आणि सत्यजित मुधोळकरने यापुढे कुठल्याही अधिकाऱ्याने तुझ्या किंवा शुभ्राच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नये. ते मला चालणार नाही आणि तुला सुद्धा चालू नाही. बाबा, आमच्यात जे घडायचं होतं ते घडून गेलं. ते माझ्याशी जे काय वागले त्याबद्दल मी त्यांना कधीच माफ नाही करू शकणार. पण मला खात्री आहे, शुभ्राच्या बाबतीत त्याशी कुठलीच गोष्ट नाही करणार ज्यामुळे शुभ्राला त्रास होईल. त्या माणसाला अजूनही ओळखत नाहीयेस. त्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि म्हणूनच म्हणतो आता यापुढे आपल्याला काळजी घ्यायची आहे. एक गोष्ट कर, मुधोळकर इथे येऊन गेला होता ही गोष्ट शुभ्राला कळता कामा नये. युवी, अरे तुला किती वेळा सांगितलं रे, नको ना गादीवर उड्या मारू. मी आत्ताच आदर बदलली रे. नेत्रा मला एक सांग, आपल्याकडे ना एक बाई आलती काम मागण्यासाठी. तिला ठेवायचं की नाही हे ठरवायचंय. त्या कोण बाई, कुठली बाई, नीट सांगाल का काहीतरी? अगं परिस्थिती बेताची आहे तिची. लय दुःख भोगलंय तिने. हातात तोंडाची गाठ पडना म्हणून काम शोधत शोधत इथवर आली. कामाची लय गरज आहे ग तिला. हो आजी, मग ताबडतोब बोलवून घ्या त्या बाईला. अहो थोडी तरी मदत होईल मला या सगळ्या घरकामामध्ये. म्हणजे मला 5:30 वाजता नाही उठावं लागणार. नाही म्हणजे अगदी 9-10 वाजता नाही उठणार मी, पण जरा 7:30-8 तरी लवकर बोलवून घ्या त्या बाईला. पण हिचा तिच्यावर विश्वासच नाही. ही नाही म्हणती ठेवायचं तिला. अगं नेत्रा, कसं आहे, आपल्या घरात संकट कुठल्या पावलानं येईल हे सांगता येत नाही, हे समजायला ठाव आहे. त्यात ती बाई अनोळखी, तिला कामावर ठेवायचं म्हणजे नवीन संकटाला अवतान दिल्यासारखं आहे. हो आत्या, कामावर नवीन बाई ठेवायची म्हणजे ती अनोळखीच असणार ना. का तिच्या घरी वर्ष 6 महिने जाणं येणं करायचं आपण, तिची ओळख करून घ्यायला. काही बोलता तुम्ही. हे बघ, मला तर बाबा बरी वाटली. माझी काय बी हरकत नाही. म्हणजे घरात एवढी माणसं आहेत, ती लेकरं आहेत ती. आता त्या लेकरासनी सांभाळायला एक बाई पाहिजे का नाही? आजी, अजिबात वेळ दौडू नका. लगेचच्या लगेच त्या बाईला बोलवून घ्या. अगं आत्या, हे संकट नाहीये. या सगळ्या घरकामाच्या संकटातनं सुटका करणारा देवदूत आहे ती बाई म्हणजे माझ्यासाठी. नेत्रा, मी काय म्हणते ते तुला गप ग, ठरलं म्हणजे ठरलं. चल बाहेर. चल 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 चल. करेक्ट आहे आजी. मम्मा, कोण बाई? आता तू हा जो सगळा पसारा घालून ठेवलायस तो कोण आवरतं? तू. स्वयंपाक कोण करतं? तू. नाश्ता कोण बनवतं? तू. तुझी काळजी कोण घेतं? तू. मग आता ही सगळी कामं करायला एक नवीन बाई येणार आहे आपल्या घरात. म्हणजे नवीन मम्मा. ये माझ्याकडे नवीन मम्मा. अरे युवी बावळट, त्याच्या समोर काही बोलायची सोयच नाहीये. मूर्ख कुठचा. हॅलो. हो हो, पाहिलंय मी त्या मुलीला. अहो तुमचं काम होऊन जाईल, मी अजिबात काळजी करू नका. बरं बरं, ठेवते मी आता. चला. शुभ्रा, ए शुभ्रा, चल झोप बाळा. हे बघ, तू झोपली नाहीस ना
तर मग औषधांचा काहीच उपयोग नाही होत बाळा. मला नाही झोपायचंय. असं नाही म्हणायचं. हे बघ, तू डोळे पटकन बंद कर, लगेच झोप येईल तुला. सांगितलं ना मला नाही झोपायचंय. शुभ्रा, काय हट्ट चालवलाय हा? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, घरी नाही होत आपल्या. तू बोलूच नकोस माझ्याशी. का? काय केलंय मी? तू नाही, तुम्ही सगळेच. तुम्ही सगळेच खूप वाईट आहात. मला बाबांना भेटायला देत नाहीत आणि वर मलाच रागवतात. एक गोष्ट कर, मुधोळकर इथे येऊन गेला होता ही गोष्ट शुभ्राला कळता कामा नये.